खरं तर 10वीच्या परीक्षेत अपयश आलं म्हणून अनेकदा विद्यार्थी जे आहेत ते आपली जीवनयात्रा संपवण्यात असलेले आपल्याला पाहायला मिळालेलं असतं। मात्र सोलापुरात एक अशी जिद्द असणाऱ्या एक ताई आहेत ज्यांनी खरं तर वयाच्या 50व्या वर्षी 10वीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन दाखवलेले आहे। आपल्यासोबत आहेत ताई, काय सांगाल ताई? खरं तर 50व्या वर्षामध्ये तुम्ही 10वीची परीक्षा एका प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या आहात। काय भावना आहेत तुमच्या, काय सांगाल? मला इतकं हे वाटते ना, माझी परिस्थिती लहान, मी जे वेळेस लहान होते त्यावेळेस माझ्या आईवडिलांची परिस्थिती नव्हती। आम्ही 4 बहिणी 2 भाऊ, त्यामुळे माझं शिक्षण 7वीपर्यंत झालं होतं। पण मला असं वाटत होतं की आपण शिकावं, पण पुढं माझं काय वर्षात लग्न झाल्यामुळं माझं राहून गेलं 10वी पास होण्याचं स्वप्न। त्यामुळं मी पुन्हा अंगणवाडीला जॉईन झाले, असे 20 वर्षे निघून गेले। मग त्यानंतर मी आता 2025मध्ये 10वीला बसले। पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पास झाले। म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी मी 10वी काढले, मला त्यामध्ये 48% गुण मिळाले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं खंत वाटते की माझे वडील 7 तारखेला निधन झाले असताना मी 21 तारखेला पेपरला मला धोंडा ठेवून जावं लागलं, तरी पण मी गेले। का तर माझे एक हे होतं, म्हणून इच्छा होती म्हणून की आपण पण 10वी पास झाले पाहिजे म्हणून। तर प्रत्येक मुलींना माझी एक विनंती आहे की कोणी पास हो नापास हो, कधी जीवन हे संपवायचं नाही, प्रयत्न चालूच ठेवायचे। प्रयत्न चालू ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। मी माझं घर सांभाळून, माझे मुलं बाळं सांभाळून, माझे पती वारले, वडील वारले, एवढं सगळं कष्ट सहन करून पण मी 10वीचा प्रयत्न पहिल्या ह्याच्यामध्ये मी यशस्वी झाले। आणि अंगणवाडीमध्ये मी सध्या मदतनीस म्हणून कार्यरत आहे। माझी सेविका अश्विनी शिंदे, माझे सुपरवायझर निर्मळे मॅडम, धुमाळ मॅडम यांनी पण मला भरपूर गुळे, तुम्ही बसा 10वीला, कशाला हे करता म्हणून त्यांनी पण भरपूर पाठिंबा दिला मला। त्यामुळं मी हे केले। माझा भाऊ एक पोलीसमध्ये कार्यरत आहे, तो पण मला सारखा साथ देतो। माझी 2 मुलं। खरं तर तुम्हाला आता नातवंड आलेले आहेत, तर असं असताना तुम्ही जिद्द नाही सोडली, कुठून ही प्रेरणा घेतली तुम्ही? ही प्रेरणा म्हणजे आमचे सुपरवायझर म्हणले की तुम्ही काही करा पण 10वीला बसा, म्हणून मी एक जिद्द ठेवली एक की आपण केलं तरी काय होत नाही, होतंय म्हणून मी जिद्दीनं हे केलं। मला धाकधूक होती का परीक्षा देताना? काय भावना होते मनामध्ये? हां, धाकधूक होती। धाकधूक तर असणारच की सर, आता कधी 2000 ह्याला मी हे केलं झाल्यानंतर पुढं मला वाटत होतं मी पास होणार नाही, असं पण मला गॅरंटी होती। मी का आता पास होते का, एवढं माझं वय 50 झालं आहे, तरी पण असं वाटतच नव्हतं। तरी पण मी जाऊ दे म्हणलं, आता वडील पण वारले, त्यामुळं एक धोंडा ठेवून तरी गेले मी पेपरला। तरी पण मार्क मला थोडे कमी पडले, पण काय नाही, अपेक्षा एवढे पास होणं महत्त्वाचं होतं माझ्यासाठी। 10वी पास झाले। एवढं सगळं तुमचं काम सांभाळून, घरातला सगळा संसार सांभाळून मग अभ्यासाला वेळ कसा दिला तुम्ही आणि कसं त्यातून तुम्ही? काय, मी अंगणवाडीतून आल्यानंतर थोडंफार मी जरा अभ्यास करायचे, काय लिखाण असेल तर लिखाण करून घ्यायचे आणि करत होते अभ्यास। मुलांना काय सोबत घेऊनच करायचे, मुलं बसले तरी पण छोटे नातवंड होते माझे, त्यांच्यासोबत घेऊन बसून करायचे मी अभ्यास। थोडाफार वेळ घेऊन, जेवढा वेळ भेटते तेवढा वेळ करून घ्यायचे अभ्यास। पुढे काही शिकायची इच्छा आहे का फक्त 10वी? आता पुढं काय विचार तर आहे, पण आता एवढं हे होणार नाही ना, आता वय तर वाढत चाललं आहे आपलं। हां, 12वीपर्यंत काढावं अशी माझी इच्छा आहे। मिळालं हे तर काढून, संधी भेटली तरी। हां, आपण पाहतोय खरं तर जे तुमची इच्छा असते त्या इच्छेला वय किंवा काळ जे आहे त्याची मर्यादा नसते। जे मनात इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही केव्हाही आपली इच्छा जी आहे ती इच्छाशक्तीच्या बळावरती पूर्ण करू शकता, असं एक उदाहरण जे आहे या ताई आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जे विद्यार्थी कमी मार्क पडले किंवा अपयश आलं म्हणून खचून जातात, आपलं बरं वाईट करून घेतात, त्यांच्यासाठी एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ताई ज्या आहेत त्या आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।